आपण कितीही मॉडर्न झालो तरी ना आपल्याला आवडतं ते आपलं लहानपणापासून आपण जे खाल्लेलं असतं ना तेच. आता हे शेंगोळे मी केले होते. काही लोकं ह्याला उकड पेंडी म्हणतात, उकड शेंगोळे म्हणतात. तर आमच्याकडे नाही ह्याला शेंगोळे म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात हे नक्की सांगा. हे ज्वारीच्या पिठापासून बनवलं जातं. इतका हेल्दी ऑप्शन आहे हा डिनरसाठी, की आणि बनवायला थोडीशी मेहनत आहे, मान्य आहे. पण चवीला जबरदस्त लागतं. आणि आता पावसाळ्यात किंवा हिवाळ्यामध्ये जेव्हा थोडंसं वातावरण थंड असतं ना, तेव्हा हे अगदी असे वाफाळलेले गरम-गरम उकडपेंडी किंवा शेंगोळे इतके चविष्ट लागतात ना. आणि याची चव म्हणजे आपण लहानपणापासून खाल्लेलं आहे त्यामुळे आपल्याला तर ते आवडतातच. त्यामुळे ना आपल्या मुलांना आवडणं ही आपली जबाबदारी आहे. तर यासाठी ना मी 2 वाटे इतकं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपले बेसिक मसालेच टाकायचे आहेत, जास्त काही टाकायचं नाही. लाल तिखट, मीठ, हळद आणि कोथिंबीर, त्यानंतर लसूण आणि तीळ भरपूर घाला. कारण तीळ हे गरमीसाठी म्हणजे थंडीमध्ये उष्णतेसाठी चांगले असतात. त्यामुळे तीळ आणि थंडावा पण मिळतो. तीळ भरपूर घाला आणि तिळामुळे आणि लसूण भरपूर टेचून घातल्यामुळे ना एक छान असा खमंगपणा येतो. जेव्हा पण असे आपण पारंपरिक पदार्थ करतो ना, जसे हे वरणफळं झाले किंवा उकडपेंडी म्हणजे हे शेंगोळे झाले, त्यानंतर तुमचं पिठलं झालं, तर अशा ह्यांना ना लसूण भरपूर घालायचा. जेणेकरून आहे ना इतका भारी टेस्ट येते ना लसणामुळे, एकदम छान खमंगपणा येतो त्या पदार्थामध्ये. तर आता ना याच्यामध्ये मीठ थोडंसं घालायचं, बेसन घालायचं आणि हे पीठ ना छानपैकी मळून घ्यायचं. अगदी थोडं-थोडं पाणी घालूनच मळायचं आहे, जेणेकरून हे पीठ घट्ट राहील. बेसनामुळे काय होतं ना, की ज्वारीच्या पिठाला कित्येक वेळा आहे ना बाइंडिंग नसतं, मॉइश्चर नसतं. त्यामुळे त्याच्याने मग ना एकजीव होतं पीठ छान. आणि आता इथं फोडणीचा आहे ना मी व्हिडिओ घ्यायचा विसरून गेले. तर आता काय करायचं, कढईमध्ये ना तेल टाकायचं. भरपूर सारा लसूण, पुन्हा मी सांगते भरपूर लसूण घ्या, टेचून मस्तपैकी फोडणी द्यायची. त्याच्यामध्ये आहे ना मी फक्त जिरे, मोहरी, लसूण, थोडासा कोथिंबीर, कढीपत्ता आणि हळद आणि लाल तिखट टाकलं होतं. ही बेसिक फोडणी बनवली. भरपूर पाणी घातलं, मीठ घातलं, मीठ थोडंच घाला आणि त्याला आता उकळी येऊ देत. ते ठेवून द्या. आणि आता इकडे साईडला हे असे शेंगोळे बनवायला घ्यायचे. हे मेहनतीचं काम आहे, आय नो. पण चव एवढी जबरदस्त येते ना, तर आठवड्यातनं एखाद दिवशी तर तुम्ही करू शकता. बघा, चांगलं जर खायचं आहे तर मेहनत तर करावी लागेलच. जर हेल्दी, पौष्टिक आणि टेस्टी खायचं तर थोडी मेहनत तर लागणारच आहे. हे काम तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकता असं बनवायला. अगदी सोपं आहे. असे लांब-लांब हे करून नंतर असे गोल त्याचे करून घ्यायचे. जाड बारीक तुमच्या ह्याच्याने घ्या, पण थोडेसे मीडियमच करा, कारण जास्त जाड झाले ना तर मग ते शिजत नाहीत आणि मग ते कच्चे-कच्चे लागतात. हे बघा, हे सगळे माझे तयार झालेले आहेत करून. आता पाण्याला उकळी आल्यानंतरच हे सोडायचे आहेत. लक्षात घ्या, अजिबात थंड पाण्यामध्ये सोडायचे नाही, नाहीतर ते पूर्ण गिजगा होऊन जाईल. अजिबात ते शिजणार नाहीत, कच्चे राहतील. उकळी आल्यानंतर मस्तपैकी एक त्यामध्ये सोडायचं आणि ते अजिबात चिटकत वगैरे नाहीत. वेगवेगळे छान होतात, कारण उकळत्या पाण्यात तुम्ही टाकताय. आणि पिठामध्ये ऑलरेडी मीठ आहे, पाण्यामध्ये मीठ आहे, त्यामुळे मीठ एकदा चेक करून मग फायनल नंतर टाकू शकता. आता लास्टला आहे ना थोडंसं मी ठेवलं होतं पीठ. ते का मी सांगते तुम्हाला. आता जे उरलेलं पीठ आहे ना त्यामध्ये असं पाणी मिक्स करायचं आणि ते पाणी याच्यामध्ये टाकायचं, जेणेकरून ना ह्याला एक घट्टपणा येतो, एक संधपणा येतो. तुम्ही नंतर बघू शकता शेवटी किती सुंदर झाले होते उकडपेंडी. आणि आता ते पाणी टाकल्यानंतर ना झाकण ठेवून उकळी येऊ द्यायची आणि मग झाकण ठेवून त्याला एक 10 मिनटं शिजवून घ्यायचं बारीक गॅसवरती. बरं, झाकण पूर्ण नाही ठेवायचं, नाही तर ते पूर्ण बाहेर येईल. असं ठेवा की जिथनं वाफ बाहेर जाऊ शकेल. हे बघा, मी मागच्या साईडने ओपन ठेवलेलं आहे. आणि 10 मिनटानंतर तुमची उकडपेंडी तयार आहे. शेंगोळे कसे वाटले नक्की सांगा. हे बघा कसे चमचमीत दिसत आहेत ना, एकदम मस्त झालेले आहेत. अशी कन्सिस्टन्सी पाहिजे. आणि जे आपण पाणी ओतलं होतं की नाही त्यामध्ये जे उरलेलं ह्याचं, त्यामुळे असा घट्टावा येतो. घट्टसर छान होतात, अगदी पाणी पाणी होत नाहीत. आणि चवीला तर विचारूच नका, इतके भारी लागतात. आपले गावरान पदार्थ जे आहेत ना काही काही सुंदरच लागतात. ही एकदा नक्की बनवून बघा रेसिपी. आणि आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरपूर प्रेम द्या. तोपर्यंत एन्जॉय करा.